शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजप नेते राजे समरजित सिंग घाडगे यांचा वाढदिवस आज कागल विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात तसेच सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे। आज गडिंग्लज शहरात देखील भाजप व राजे समरजित सिंग घाडगे यांचे कार्यकर्ते तसेच नागरिकांनी शहरातील गांधीनगर हॉल येथे मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला। तसेच केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांना 2024 साली आमदार होण्याच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी समरजित सिंग घाडगे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। तसेच 2024ला कागल विधानसभेत रामराज्य आणणार असल्याचे म्हटले। तसेच वाढदिवसानिमित्त सर्व उपस्थित नागरिकांचे आभार मानले। कोल्हापूर लाईव्ह कॅलेंडर 2024चे देखील यावेळी राजे समरजित सिंग घाडगे यांच्या हस्ते प्रकाशन व वितरण करण्यात आले। माननीय समरजित दादाला कागलचे विधानसभेचे आमदार करायचं आहे हे देखील रामलल्लाच्या प्रतिष्ठानानिमित्त ही देखील आपण आज शपथ घेऊया आणि दादाला 2024ला तुमची आमची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देऊया। दादा एकदा आमदार झाले, काही नसताना देखील गडगाव कौलगे असेल, गडिंग्लज शहर असेल, कागल विधानसभेत कोट्यावधीचा निधी आणलेला आहे आणि हे जर आपापल्या भागातली कामं करायची असतील, लोकांच्या सेवा करायची असतील, आरोग्याची सेवा करायची असतील, संजय गांधी निराधार असेल, या सगळ्या मोदींच्या योजना, महाराष्ट्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायच्या असतील तर दादा आमदार होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकच निर्णय घेऊया आणि 2024ला दादांना आमदार करूया। एवढंच सरकारने सांगतो। त्या कार्यकर्त्यांचं आमच्या पिढ्याच नातं आहे का आणि वारसामध्येच हे नातं मला मिळाले का मला साथ आज जे काही या परिसरामध्ये समरजित घाडगेंचं नाव घेतलं जातं यामध्ये माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं श्रेय। आज माझ्याकडे असे कार्यकर्ते, महिला, युवक, ज्येष्ठ नसते तर काय लायकी होती समरजित घाडगेंची, काय पात्रता होती समरजित घाडगेंची। 2017 मध्ये आलेला एक नवीन मुलगा त्याला आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर वाढदिवस साजरी करू शकतो। वाढदिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात, गडिंग्लज मध्ये होतात, उत्तूर मध्ये होतात। याचं खरं म्हटलं तर पोचपावती माझ्या कामाची नाहीये। ठीक आहे, काम करायला मी पुढाकार घेतला पण ते जमीन पातळीवर जाऊन त्याला पोहोचवणं, लोकांपर्यंत जाणं आणि तो विश्वास कमवण्याने ते काम कोणी केलं असेल तर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। त्यासाठी मी स्वर्गीय राजेसाहेबांनी आणि ते शाहू महाराजांच्या काळापासून आमच्या ताईंनी ज्याचा उल्लेख केला, एक आमच्या घराण्यामध्ये आम्ही नेहमी पाळले। मी माझ्या वडिलांना करताना पाहिले, माझे वडील मला नेहमी सांगायचे की कधीही राजकारणामध्ये मतदानमध्ये गुंतवणूक करायची नाही, माणसामध्ये गुंतवणूक करा। मी माणसामध्ये गुंतवणूक केली, मी हे नाही बघितलं। आता कधीही युवक माझ्याकडे प्रवेशाला बोलून जातात, परवा आमचा प्रवेश झाला, आमचे मित्र समोर पुढच्या रूम मध्ये बसले आणि त्यांचा प्रवेश जेव्हा झाला विवेकाचा तेव्हा मला त्यांनी येताना सांगितलं, साहेब ते नदी वेस मध्ये हा मुलगा आहे, त्याचं एवढं मतदान आहे। मी म्हणलं तू कधी मतदान सांगा, मी त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार। मी तुम्हाला सांगतो की सगळ्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला की राजेंना आमदार करायचं, 2024ला राजे आमदार झाले पाहिजे। मी त्याच्यात सगळ्यांची परवानगी दुरुस्ती करतो। आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे, कागलमध्ये 2024ला राम राज्य आणायचं आहे हे धोरण समरजित घाडगे निमित्त आहे। समरजित घाडगे त्याच्यातलं एक साधन आहे। आपल्याला मी राम राज्य म्हणताना हा कुठला हिंदुत्वाचा मी नारा देत नाही। राम राज्यामध्ये आपण जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांचा उल्लेख करतो, ज्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलं, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज ज्या घाडगे घराण्यातून दत्तक झाले, कागलकर सिनियर, त्या जो एम्ब्लेम आहे आमचा, जो शिक्का आहे, त्याला आपण शिक्का म्हणू शकतो, एम्ब्लेम, त्याच्यामध्ये
2 अक्षर आहेत, ते अक्षर म्हणजे श्रीराम. हे मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. या लोकांनी प्रभू श्री रामचंद्रांना आदर्श का ठेवले? त्यांना देव बघायच्या आधी ते एक उत्तम राजे होते. समान न्याय, सगळ्यांना समान न्याय प्रभू श्री रामचंद्रांच्या दरबारात केलं तर तो न्याय मिळतो, बरोबर का नाही? आणि त्या माझं एक स्वप्न आहे, स्वर्गीय राजेसाहेबांनी ती इच्छा माझ्यासमोर व्यक्त केली आणि माझी इच्छा आहे की ते आज मी तुमच्या समोर व्यक्त करतो. याच्यामध्ये आपल्याला हे कुठलं राजकीय इच्छा नाहीये, की कुठल्या पक्षाची कार्यक्रम नाहीये. हे गडिंग्लज आणि आसपास परिसर याच्यासाठी मला ती इच्छा व्यक्त करायची आहे. आणि त्यासाठी सर्व पक्षीय जे काय करायला लागेल, जसं आपण हातवाढला केलं की सर्व पक्ष लोकांना आपण एकत्र आणणं, त्यासाठी मी पुढाकार घेईन. आणि ते माझं स्वप्न असं आहे की जसं अयोध्याच्या आधी स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांनी कागलमध्ये राम मंदिराची स्थापना केली, आता 22 अयोध्यामध्ये राम मंदिर होते. मी एक सामान्य हिंदू म्हणून, एक बहुजन समाजाचा घटक म्हणून माझी अशी असं एक स्वप्न जे माझ्या वडिलांचं होतं की गडिंग्लज मध्ये पण एक भव्य दिव्य प्रभू श्री रामचंद्राचं आपल्या सगळ्यांना येत्या काळामध्ये राजवांना आपल्या सगळ्यांना की आपल्याला सर्व पक्षीय बैठक घेऊन हे कसं करायचं आणि याच्यासाठी घरोघरी जाऊन आपल्याला हा लोक उत्सव करू. सरकारच्या माध्यमातून मी असेल, मंत्री महोदय असतील, सगळे असतील, जे काय असतील, आपल्याला गडिंग्लज मध्ये एक चांगलं प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर आपण